नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन फूड सायन्स या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर पुढे तुम्हाला कोणती नोकरी लागू शकते, त्याचं पॅकेजेस काय, सिलेबस काय, कोणी हा कोर्स चूज केला पाहिजे, कोणी नाही केला पाहिजे, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर जसं याचं नाव आहे फूड सायन्स, म्हणजे अन्नाशी रिलेटेड जे आपण डेली कंझ्युम करतात, जे आपण खातात, किंवा ह्याच्यामध्ये किती न्यूट्रिशन आहे, किंवा याच्या मागचं सायन्स काय, याचं डाएट कसं असलं पाहिजे, म्हणजे या सर्व गोष्टींचा अभ्यास, जो अन्नविषयी अभ्यास असतो, तो म्हणजे या कोर्समध्ये जे आहे ते पूर्ण डिटेलमध्ये शिकवला जातो. जसं तुम्ही याचा सिलेबस पाहाल, याच्या जॉब्स पाहाल, तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की जॉब्स कुठे मिळतात किंवा सिलेबस काय आहे. तर पूर्ण जो सब्जेक्ट आहे तो फूड रिलेटेड आहे, फूड सायन्सशी रिलेटेड आहे, त्याच्या फंडामेंटल्स, त्याच्या प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे. हा कोर्स 3 वर्षाचा आहे, जो की रेग्युलर बेसिस मध्येच अवेलेबल असलेला एक सायन्स अंतर्गत येणारा कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुमची 12th पास आउट किंवा 10+2 तुमचा डिप्लोमा किंवा 12वी इक्विव्हलंट एज्युकेशन असणं गरजेचं आहे. आता हे का? कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. 12वी मध्ये मिनिमम तुम्हाला 50 to 60% मार्क्स असले पाहिजेत. विथ सायन्स मधून तुम्ही 12वी कंप्लीट केलं पाहिजे, म्हणजे सायन्स ह्या विषयामधून तुम्ही 12वी उत्तीर्ण असलाच पाहिजेत, त्याशिवाय तुम्ही याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकत नाही. बाकी तुम्हाला फक्त 50 to 60% मार्क्स असतील तर ऍडमिशन जे आहे ते मिळू शकता. पण जर तुम्ही SC ST OBC या प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त याच्यामध्ये सूट दिली जाऊ शकते. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस विस्तृत मध्ये जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा तुम्ही वापर करू शकता. पण शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणलं तर याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन ॲज वेल ॲज मेरिट बेस, एंट्रन्स एक्झाम बेस ऍडमिशन, कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन पाहायला मिळते. हे काय आहे तर बघा, 12वीच्या मार्कच्या बेसिसवर जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो, कोणत्याही कॉलेजमध्ये, तिथे जाऊन जिथे डायरेक्ट ऍडमिशन सुविधा अवेलेबल आहे, तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. डायरेक्टली तुमचे डॉक्युमेंट सबमिट करणे, फी पे करणे, अँड दॅट्स इट. दुसरं आहे मेरिट बेस किंवा एंट्रन्स एक्झाम बेस. तर काही कॉलेजेसमध्ये एंट्रन्स एक्झाम ठेवली जाते, जे की कॉलेज स्तरावरची असते. त्याचा सिलेबस तुमचा 11वी 12वीचाच असतो. त्या बेसिसवर परीक्षा तुम्हाला द्यावी लागते, चांगले स्कोर करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला सीट जी आहे ती क्लेम करता येते, तुम्हाला सीट मिळवता येते. पण याचा अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करून असंच फी पे करून जे आहे ते ऍडमिशन मिळू शकता. याच्यात ऍडिशनल स्कॉलरशिप पण तुम्हाला मिळू शकते ते एंट्रन्स एक्झाम मध्ये. आणि कॅप राऊंड थ्रू, तर कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन जे आहे, ऑनलाईन कॅप राऊंड साठी रजिस्ट्रेशन करून जेव्हा केव्हाही कॉलेजचे कॅप राऊंड्स असतील त्या कॅप राऊंड थ्रू तुम्ही डायरेक्टली तुमच्या मार्कच्या बेसिसवर जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. तर अशा प्रकारचे जे ऍडमिशनच्या पद्धती आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहूया. जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेणार आहात तर पुढे तुमचा प्रवास कसा असणार आहे. तर बघा, 3 वर्षाचा हा कोर्स आहे, म्हणजे 6 सेमिस्टर तुम्हाला पाहायला भेटतात. सर्व सेमिस्टर जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर, असे 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. तुमचं जेही कॉलेज असेल, जेही युनिव्हर्सिटी असेल, त्यांच्या करिक्युलमनुसार, त्यांच्या शैक्षणिक वर्षानुसार तुम्हाला सिलेबस जे आहे ते शिकवतात. याच्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल्स, थेरी, वायवा, तुमच्या मेन एक्झाम्स होतात. तुम्हाला सर्व विषय क्लिअर करावे लागतात. आफ्टर 3 इयर्स तुम्हाला जे आहे याचे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, जे तुम्ही हायर एज्युकेशन साठी, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. आता याचा जॉब काय किंवा याच्यामध्ये कोणता सिलेबस आहे ते फर्दर आपण पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. तर मित्रांनो, याचे व्हेरियस कॉलेजेस अवेलेबल आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. जसं रामनारायण रुईया कॉलेज मुंबई आहे, तसंच KK वाघ कॉलेज नागपूरमध्ये पाहायला मिळतं. पुणेमध्ये सुद्धा जे सायन्स इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे तुम्हाला हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. कॉलेजचे लिस्ट तुम्ही स्क्रीनवर पाहिलेलीच असेल, किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही कॉलेजेस जे आहेत त्यांची लिस्ट रीड करू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा त्यांचे ॲफिलिएटेड जे कॉलेज असतात, तुम्हाला कोणताही स्टेट आवडत असेल किंवा कोणती युनिव्हर्सिटी आवडत असेल त्यानुसार तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण लक्षात ठेवायचं आहे, तिथे एंट्रन्स एक्झाम जी असते ती देणे मस्ट असते, म्हणजे तुम्हाला द्यावीच लागते. त्या थ्रू तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते, तुम्ही हायर स्कोर केला, अचीव्ह केला तर. आणि
फीस मध्ये सुद्धा सूट पाहायला मिळते. पण महाराष्ट्रामध्ये जी फी असते ते सिग्निफिकंटली तुम्हाला कमी पाहायला भेटते. महाराष्ट्राच्या बाहेर ही फी थोडी वाढली जाते, पण तेच तुम्ही फायनान्शियल तुमची जेही कंडिशन आहे, पॅरेंटची परमिशन असेल किंवा तुमच्या शिकण्याची इच्छा किंवा तुम्हाला कशा प्रकारे कोणत्या कॉलेजमधून कोर्स करायचा आहे यानुसार तुम्ही फर्दर डिसिजन जे आहे ते घेऊ शकता. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही जी इन्फॉर्मेशन आहे ती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत. सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींचा अभ्यास किंवा कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे, जेणेकरून तुमचा डिसिजन इन्फ्लुएन्स होऊ शकतो किंवा तुम्ही जाणून घेऊ शकता की या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे की नाही. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला ह्युमन न्यूट्रिशन, तसेच फूड सायन्स, फिजिओलॉजी, एपिडेमिओलॉजी, फूड मायक्रोबायोलॉजी, तसेच डाएट थेरपी, न्यूट्रिशनल बायोकेमिस्ट्री, प्रॅक्टिकल कम्युनिटी न्यूट्रिशन, डाएट थेरपी, तसेच प्रॅक्टिकल न्यूट्रिशन बायोकेमिस्ट्री, फूड प्रिझर्वेशन प्रॅक्टिकल्स, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता ज्यावेळेस आपण या सब्जेक्टवर फोकस करतो तर आपल्याला काय पाहायला मिळतं, तर बघा याच्यामध्ये फूड रिलेटेड सर्व सब्जेक्ट आहेत. मग त्यांना प्रिझर्व करणं असेल, तसेच त्यांचं डाएट बनवणं असेल, किंवा जे अन्न आहे त्याच्यामध्ये कॅलरीज किती असतात किंवा प्रोटीन किती आहे किंवा डेली प्रोटीन कसं असलं पाहिजे, या गोष्टींचा अभ्यास, जेही अन्नाशी रिलेटेड जेही गोष्टी असतात त्या सर्व गोष्टींचा अभ्यास, जे पूर्ण फूड सायन्स आहे त्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला शिकवलं जातं. जे फूड सायन्स आहे त्या रिगार्डिंग जेवढीही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला याच्यामध्ये शिकवली जाते. फूड मायक्रोबायोलॉजी सारखे विषय तुम्हाला याच्यामध्ये शिकवले जातात, जेणेकरून तुमचं जे फूड सायन्स रिलेटेड जेही नॉलेज असेल ते इन्क्रीज होतं किंवा वाढतं किंवा याच्या रिलेटेड तुम्ही इंडस्ट्री रेडी होतात. तर मित्रांनो, अधिक माहिती तुम्हाला जर रीड करायची असेल तर व्हिडिओला पॉज करूनच तुम्ही इथे पूर्ण सब्जेक्ट रीड करू शकता. अदरवाईज डिस्क्रिप्शन मध्ये मी याचे मुख्य विषय दिलेले आहेत किंवा सिलेबस दिलेला आहे, इतर माहिती दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. तर बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी तुम्हाला पाहायला मिळतात, जसं की हायर एज्युकेशन, हा बीएससी अंतर्गत येणारा कोर्स आहे. अंडर ग्रॅज्युएट, तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच पुढे एमएससी करू शकता, एमसीए करू शकता, एमबीए करू शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या रिसोर्सेस, तुम्हाला जेवढी शिकायची इच्छा आहे किंवा तुम्हाला हायर जॉब मिळवायचे असतील, हायर स्किल्स अचीव्ह करायचे असतील, त्यावर तुम्ही हे फ्युचरचे डिसिजन जे आहे ते घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनचं आहे. तसेच जे गव्हर्नमेंट ओन करणाऱ्या फूड इंडस्ट्रीज आहेत किंवा जे प्रायव्हेट फूड इंडस्ट्रीज आहेत तिथे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस किंवा गव्हर्नमेंट जॉब्स निघतात, परमनंट असतात, काही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असतात. याचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायचे आहेत, अभ्यास ठेवायचा आहे. तुम्ही याचा अभ्यास वापरून किंवा गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन करून एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकता. इतरही आयोगाच्या एक्झाम्स असतात, जसं एमपीएससी, युपीएससी, रेल्वे बोर्ड एक्झाम, त्याही देऊ शकता. पण लक्षात ठेवा, त्याचा सिलेबस कम्प्लिटली डिफरंट आहे या कोर्स पासून. पण जर या कोर्स रिगार्डिंग जर काही जॉब निघाला तर याचा 80% सिलेबस त्याच्यामध्ये विचारला जातो. त्याच्यामुळे डिग्री सिरियसली केली तर तुम्हाला एक जॉब सुद्धा आहे डिसेंट, तो मिळू शकतो. तिसरं आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणकोणत्या जॉब्स आहेत तर त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये फिटनेस ट्रेनर अँड एरोबिक्स इन्स्ट्रक्टर, फूड रिसर्च अनालिस्ट, फूड सर्व्हिसेस मॅनेजर, फूड टेक्नॉलॉजिस्ट, न्यूट्रिशन अँड डायटिशियन, टीचर अँड लेक्चरर, मार्केटिंग फूड अँड न्यूट्रिशन मॅनेजर, अशा प्रकारच्या तुम्हाला जॉब ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. याच्यामध्ये इंडस्ट्रीज कोणकोणत्या आहेत किंवा ऑर्गनायझेशन्स कोणकोणत्या आहेत तर त्याही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये ऍग्रिकल्चर सेक्टर्स, कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटीज, फूड अँड न्यूट्रिशन कन्सल्टन्सी, फूड प्रोसेसिंग कंपनीज, हॉस्पिटल्स, मार्केटिंग किंवा ब्रँडिंग कंपनीज, फूड अँड न्यूट्रिशन कंपनीज, अशा वेगवेगळ्या कंपनीज तुम्हाला पाहायला मिळतात. यांचे जर ऍव्हरेज सॅलरी पाहिली तर ती तुम्हाला 6 to 7 लाख किंवा 8 लाख पर ॲनम सुद्धा पाहायला मिळते. जर तुम्ही हायर जॉब अचीव्ह केला, हायर स्किल्स तुमच्याकडे असतील किंवा कोणतेही सर्टिफिकेशन कोर्स तुम्ही केलेले असतील, तुमच्याकडे एक नॉलेज असेल त्या गोष्टींचं, तर तुम्हाला हायर पॅकेजेस मिळू शकतात. हे जे 10 लाख आहे ते 12 लाख 15 लाखापर्यंत पॅकेज जाऊ शकतं. पण हे पूर्णपणे या संधीचा वापर तुम्हाला तेव्हाच करता येईल जेव्हा तुम्ही हा कोर्स सिरियसली कराल. मित्रांनो, ह्या ज्या फॉलोइंग जॉब आहेत यांच्याबद्दल अधिक माहिती रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांना ज्यांना फूड सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे, न्यूट्रिशन काय असतं किंवा फिटनेस ट्रेनर बनायचा असेल, डायटिशियन बनायचा असेल, रिसर्चर बनायचा असेल, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये टीचर बनायचं असेल, प्रोफेसर बनायचं असेल, हा विषय शिकवायला आवडतो किंवा या विषयामधले सिलेबस आवडतो, जॉब्स आवडतात, त्याच्यापैकी कोणताही तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही या कोर्सला चूज करू शकता. कोणत्या विद्यार्थ्यांनी हा चूज करायचा नाहीये तर बघा, तुमचं ध्येय नाहीये,
की फूड सायन्समध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे किंवा नाही, किंवा ह्याच्यामध्ये जे जॉब्स आहेत त्यांच्याशी तुम्हाला काही माहित नाही, त्याची इन्फॉर्मेशन माहित नाही, किंवा या गोष्टींचं घेणं देणं नाहीये, तर या कोर्सकडे तुम्ही पाहू नका. BSc मध्ये इतर कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट किंवा studyflowcourses.in तुम्ही चेक करू शकता. तिथे आम्ही 12वी नंतरची सायन्स स्ट्रीम मधले कोर्स आम्ही अपलोड करत आहोत. तिथं तुम्ही जे आहे त्याच्याबद्दल माहिती रीड करू शकता. बाकी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, कॉलेज तुम्हाला चांगलं सिलेक्ट करायचं आहे. जेही कॉलेज मी सांगितलेले आहेत किंवा डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे जे कॉलेज पाहणार आहात त्यांची फी पहा. फी स्ट्रक्चर हे दरवर्षी चेंज होतं, त्याच्यामुळे फी, त्या कॉलेजमधले रिव्ह्यूज, त्या कॉलेजमध्ये कसा विषय शिकवला जातो, त्या कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चर होतात का नाही, ह्याही गोष्टी बघा. कारण 3 वर्ष तुम्हाला कोर्स करायचा आहे, कॉलेजमध्ये सर्व्हाइव्ह करायचं आहे, आणि कॉलेज तेवढंच महत्वाचं असतं हे पण लक्षात ठेवायचं आहे. तुमची शिकण्याची इच्छा असेल पण कॉलेजमध्ये शिकवणंच चांगलं नसेल तर याच्यामध्ये नुकसान तुमचं आहे. याच्यामध्ये वेळ तुमचा जाईल, पैसा जाईल, आणि तुमच्याकडे स्किल्स नसणार. तुम्ही ज्यावेळेस 3 वर्षानंतर डिग्री करून कंप्लीट करून याल, तुमच्याकडे एक पीस ऑफ पेपर असेल, दॅट्स इट. तुमच्याकडे स्किल्स नसतील. तर ज्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स वेळेवर होतात, शिकवलं चांगलं जातं, तिथला स्टाफ बरोबर आहे, सर्व तुम्हाला जे फॅसिलिटीज आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात, त्यानुसार तुम्ही ऍडमिशन आहे ते घेऊ शकता. बाकी या कोर्स रिगार्डिंग तुमचे जे प्रश्न असतील खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, बेल आयकॉनवर, जेणेकरून अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तसेच तुम्हाला आमच्याशी बोलायचं आहे, मार्गदर्शन पाहिजे आहे, समजत नाहीये की कोणता कोर्स चूज करावा, तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची पण लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही आमच्याशी जे आहे ते चॅट करू शकता. डायरेक्टली DM आम्हाला करा, तर आम्ही तुम्हाला तिथे रिप्लाय देऊ. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.